विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी असल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत। लोकसभेनंतर आता विधानसभेत महायुतीला धोबी पछाड देण्यासाठी शरद पवारांचे डावपेच सुरू आहेत। लोकसभा निवडणुकीत पवारांचा सक्सेस रेट हा सर्वाधिक राहिला। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते शरद पवार यांच्या गोटात सामील होत आहेत। शरद पवारांकडे येणाऱ्यांचा ओढा वाढताना दिसतोय। विरोधकांमधील महत्त्वाच्या नेत्यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी मोठी रणनीती आखल्याचं दिसतंय आणि याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शरद पवार यांनी सावंतांच्याच पुतण्याला रिंगणात उतरवण्याचा डाव आखल्याची चर्चा सुरू आहे। सावंतांच्या पुतण्यानं पवारांची भेट घेतली असून लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। आता यामुळे महायुतीच्या अडचणी वाढतील का? शरद पवारांनी तानाजी सावंतांना कसं घेरलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी आपली ताकद पुन्हा एकदा विरोधकांना दाखवून दिली। लोकसभेला शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक राहिला। त्यामुळे आता विधानसभेला अनेक इच्छुकांना त्यांच्याच पक्षाची तुतारी हाती घ्यायची इच्छा आहे। पण यातून बलाढ्य राजकीय नेत्यांच्या कुटुंबातही फूट पडताना दिसते। राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्यानं उघडपणे शरद पवार यांच्या विचारासोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चेला सुरुवात झाली होती। शरद पवार यांचे विचार आपल्याला पहिल्यापासून भावतात, त्यामुळे आपण शरद पवार यांच्याच पाठीशी राहणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलं तरी मला शरद पवार यांच्या सोबत राहायचं असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत। मात्र माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचं अनिल सावंत यांनी म्हटलंय। कुटुंब म्हणून आम्ही परिवार एक असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद असल्यानं मी या वेळेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मतदारसंघात त्यांच्याकडून गावभेट दौरे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय। अनिल सावंत हे मंगळवेढ्यातल्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत। मतदारसंघात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आपला जनसंपर्क असल्याचा दावा ते करतात। आता सावंत हे जरी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असले तरी इथून सावंत यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत। सध्या या मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत। भाजपकडून त्यांची उमेदवारी अंतिम मानली जाते। असं असलं तरी भाजपचे प्रशांत परिचारक हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। तर दुसरीकडे परिचारक समर्थक हे त्यांना कुठूनही उभे राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुतारीवर लढण्याची देखील ते मागणी करतात। तर महायुतीत हा विषय एकीकडे असताना भगीरथ भालके यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं काम केलं। त्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा पहिला हक्क सांगत उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढण्याचा इशाराच त्यांनी दिलाय आणि आता याच इच्छुकांच्या यादीत अनिल सावंत यांचा समावेश झालाय। सध्या प्रमुख राजकीय पक्षाकडे पहिल्या फळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी थांबा आणि पहा हे धोरण स्वीकारलंय। तर काही कार्यकर्त्यांनी नवीन उमेदवाराची शिफारस शरद पवारांकडे केली आहे। तर काही कार्यकर्त्यांना प्रशांत परिचारक किंवा भगीरथ भालके यांच्यापैकी एक जण उमेदवार असावेत असं वाटतंय। ही मतभिन्नता पाहता प्रशांत परिचारक, भगीरथ भालके आणि अनिल सावंत हे शरद पवार गटात जातात यापेक्षा तुतारी चिन्ह कोणाला मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे। शरद पवारांनी अनेक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना पसंती दर्शवल्याचं दिसून येत आहे। अनिल सावंत यांना तुतारी मिळणार का हे आत्ताच सांगणं घाईचं ठरू शकतं, परंतु मंत्री तानाजी सावंत यांनी काही महिन्यापूर्वी शरद पवारांवर केलेला हल्लाबोल पाहता पुतण्याला गळाला लावून तानाजी सावंतांची महायुतीत गोची करण्याचा प्लान यामागे दिसतो। तानाजी सावंत यांनी टीका करत म्हटलं होतं की शरद पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो त्याचा भस्म होतो। जर आपला शिवसेना पक्ष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळसणीला बांधत असाल तर तो आत्मघात ठरेल आणि शिवसेना संपेल अशी घणाघाती टीका त्यांनी शरद पवारांवर केली होती। या विधानाची जोरदार चर्चाही रंगली होती। त्यामुळे सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार तानाजी सावंतांना धक्का देऊ शकतात। केवळ 2019चा अपवाद वगळता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय। त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार महायुतीच्या उमेदवाराविरोधात
तगडा उमेदवार देतील. तो उमेदवार आता नेमका कोण असणार हे जागा वाटप निश्चित झाल्यावर स्पष्ट होईलच. तुम्हाला या मतदारसंघातून तुतारीवर लढण्यास इच्छुक असलेल्या प्रशांत परिचारक, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यापैकी कोणाला तुतारी मिळावी असं वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.